तर हे पहा आता गेलो होते मी विहिरीजवळ, तर हे रोईचं झाड दिसलं मला. तर मला वाटलं याचे तुम्हाला फायदे सांगा काही थोडेफार. तर भरपूर असं कामं येते हे झाड. तर जर कधी आपल्याला एखादा काटा जर टोचलेला असला तर त्याला पण काही काही विषारी काटे राहते ना, इतकं दुखतं पण निघत नाही असं. आणि शेतकरी म्हणल्यावर थोडंफार असं आहे ना, काटे कुठे घुसतात असं राहत असतं. तर त्याच्याकरता हे झाड ना भरपूर कामं येतं बरं का. कारण की त्याचा जर टिपका दिला ना तर लगट तो काटा थोडंसं उकरून सनी जर लावला त्याला टिपका, तर लगट तो काटा निघून जातो आणि आपल्याला तकलीफ पण होत नाही. त्याच्याकरता पण कामं येतो. आणि पुन्हा आपल्याला समजा असं काही काही काहीला असं बेंड होतं किंवा उठवा होतो, तर त्याला पण भरपूर कामं येते. पण मग याचा वापर आहे ना, तुम्ही लगट जर कधी बेंड झालं ते म्हणजे छोटंसं का असलं ना, त्यावेळेसच याचा वापर करू शकता. कारण की जर कधी तुम्ही मोठं झाल्यावर जर केलं ना, त्याचं पुरं म्हणजे मोठं झाल्यावर शक्यतो लावायचंच नाही. कारण की त्याला तोंड येतं आणि मग नंतर भरपूर तकलीफ होती असं राहत असतं. पण शक्यतो जेवढं होईल तेवढं ना, ज्यावेळेस लहान असलं का त्यावेळेस असं लावायचं हे झाडाचं. तर हे पहा असं हे निघतं त्याच्यामधून सनी. तर त्याच्यामधून असा ढवळत चिक निघतो असं आहे. तर ते त्यावेळेसच लावायचं, ज्यावेळेस उठलं त्यावेळेसच, नंतर लावायचं नाही. आणि काट्यासाठी पण भरपूर उपयोगी राहतं ते. तर त्यासाठी एक छोटासा कवच मी ब्लॉग बनवला.